नमस्कार मित्रांनो, आज मी चाललोय मार्लेश्वरला, जे मारळ गावामध्ये आहे आणि जे माझ्यापासून आहे जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावरती. सो आजचं माझं प्लॅनिंग आहे की सकाळी दर्शन घेऊन मग मी दुपारी निघणार आहे आपल्या दापोलीसाठी. तर चला मग चालू करूया आजचा प्रवास. ती आज आहे राकेच्या घरी पूजा आहे आणि ती होणार होती चालू कदाचित 12 वाजता चालू होणार होती. सो म्हटलं तोपर्यंत सकाळी आपण जाऊन दर्शन घेऊन येऊया. तर अशा पद्धतीने आपण आलो दर्शन घ्यायला. संगमेश्वर पासून मंदिर सुमारे 18 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. मुंबईवरून तर तुम्ही जात असाल तर साधारण 8 ते 10 तास तुम्हाला तिकडे पोहोचावं लागेल. पावसाळ्यात जर तुम्ही बाईकने राईड करत असाल तर तुम्हाला सेफ्टी खूप महत्त्वाची आहे, कारण पावसाळ्यात रस्ता खूप घसरडा असतो. मित्रांनो, तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडे. काय खतरनाक व्ह्यू आहे यार. इकडे पूर्ण चारी बाजूने डोंगर आहे ते बघा. अजून मला वाटतं 11 किलोमीटर तरी लांब आहे डिस्टन्स. तर अजून थोडा वेळ लागेल आपल्याला, 15-20 मिनटं लागतील पोहोचायला तिकडे. तर रस्त्याची पाक वाट लागली इकडे. म्हणजे एवढं धुरळं आलं ना इकडे, बघू शकता मित्रांनो. तुम्ही अवतार बघू शकता माझा काय झालाय. तो पूर्ण धुरळं झालाय सगळा. ती सुद्धा पूर्ण लाल झाली आहे, कारण की खूप इकडून धुरळा होता. गावच्या जत्रेला आल्यासारखं वाटतंय, कारण की जवळजवळ ढोपरभर पूर्ण धुरळाच होता. त्यातून गाडी घेऊन यायचं म्हणजे आज पूर्ण ऑफ रोडिंगची फील आली आहे मला. आणि इकडे तुम्ही बघू शकता आता त्या ठिकाणावरती पोहोचलोय. गेटमधून आता तरी एंट्री केल्याच्या नंतरला हे मंदिर आहे आणि ते गेट आहे, इथून आतमध्ये एंट्री आहे. आणि चारी बाजूला तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण डोंगरच आहे. इकडे पार्किंग आहे आणि आता गाडीला ते पार्क करून आपण जाऊया मंदिरामध्ये दर्शनासाठी. मार्लेश्वर मंदिर हे सह्याद्रीच्या डोंगरात साधारण 700 ते 800 मीटर उंचीवरती आहे. पार्किंग पासून सुमारे 500+ पायऱ्या चढाव्या लागतात. नॉर्मल स्पीडने जर तुम्ही गेलात तर 20 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. तसेच वृद्ध लोकांसाठी मध्ये थांबण्यासाठी किंवा बसण्यासाठी सोय केलेली आहे. मंदिराबद्दल खास माहिती सांगायची म्हणजे मंदिर एक नैसर्गिक गुहेमध्ये आहे आणि भगवान शिवाचं प्राचीन स्थान हे मानलं जातं. बाजूलाच मोठा धबधबा आहे. तसेच पावसाळ्यात पूर्ण परिसर धुक्याने भरून जातो. वरून कोकणातील डोंगर आणि दऱ्यांचा आणि तसेच जंगलाचा सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी भगवान शिव स्वयंभू रूपात प्रकट झाले अशी श्रद्धा आहे. तसेच मंदिर गुहेत असल्यामुळे पूर्वी साधू संत येथे तपस्या करायचे. मार्लेश्वर नावाबद्दलच अशी मान्यता आहे की पूर्वी या परिसरात मारळ नावाचे जंगल आणि डोंगर होते, त्यावरून हे नाव पडलं असावं. मंदिराजवळील धबधबा आणि दाट जंगलामुळे हे ठिकाण खूप दुर्गम मानलं जायचं. इकडे अशी मान्यता आहे की भगवान शिव आणि नाग यांचा संबंध मानला जातो. गावकरी ही पूजा समृद्धी आणि पाऊस संरक्षणासाठी करतात. हा कार्यक्रम धार्मिक आणि लोकपरंपरेचा भाग म्हणून पाहिला जातो. प्रत्यक्षात काय होतं, मंदिरात विशेष पूजा होते, नागदेवतेची मिरवणूक काढली जाते, पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा साजरा केला जातो. खूप भक्त आणि पर्यटक इथे येत असतात. दर्शन करून आल्याच्या नंतर पायऱ्या उतरताना तुम्हाला बाजूलाच एक हनुमानाचं मंदिर दिसेल. मंदिरामध्ये जाताना किंवा दर्शन करून येताना तुम्ही इथे दर्शन करू शकता. मित्रांनो, आजचं आपलं दर्शन झालंय मार्लेश्वरचं आणि आता मी चाललोय रिटर्न परत. जागोजागी रस्त्याची कामं चाललेत, डांबरीकरण होत आहे आणि त्यामुळे सगळं धुरळं वरती आलं. आणि एवढी समोरून जर गाडी गेली एखादी आपल्या आधी तर आपण मागे रंगूनच जाऊ. तर आता मी पोचलो इकडे. मारळ हे गाव क्रॉस केलंय आणि मारळच्याच बाजूला एक फाटा आहे, बामनोळी मार्गे तिकडून येतो, जो एक देवरुख मार्गे येतो आणि इकडून साखरपामधून एक बामनोळी मारळ आणि तिथून मार्लेश्वर म्हणून आहे. तर आता मी मारळ क्रॉस केलंय, त्याच्या बाजूला आहे बामनोळी गाव.
जे आहे माझ्या एका मैत्रिणीचं आणि खूप छान गाव आहे. चारी बाजून तुम्ही बघू शकता इकडे डोंगर डोंगर हिरव्यागार झाडीमध्ये असं लपलेलं. सो आता मला वाटते कोण नाही येत गावी तिकडे, नाहीतर मी येताना तिकडूनच गेलो असतो आणि तिथून मग माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली असते. पण आता कोण नसल्यामुळे मी आता डायरेक्ट निघणार आहे.